हॅलो, कशा आहात सगळे? मजेत? तुमच्या बाबतीत असं कधी घडतं का की आपण ना आपल्याला समोरच्याची गरज असते की त्यांना सांगायचं असतं ते काम, परंतु आपण जरा आपल्याला माहीत नसते की समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललेलं आहे. म्हणून मलाही खरंच माहिती नव्हतं. म्हणून मी अंशूच्या पप्पांना सांगितले की माझी जरा मदत करून देता का म्हणून. आणि त्यांची वाट बघून मला 2-3 दिवस झालेले होते ऑलरेडी आणि मला हे स्वच्छ करायचं होतं. परंतु बघा त्यांनी काय केलं, मी त्यांना फक्त एवढंच बोलली होती, मला फक्त एवढे जे गवत आहे तेवढं काढून द्या. परंतु त्यांनी बघा काय केलं, सगळे फुलांची झाडंसुद्धा उपटून टाकली. आणि त्यानंतर मला एवढा राग आला ना, खरं सांगू तुम्हाला. कारण की बघा एवढे मस्त झाडं, म्हणजे आम्ही ते लावलेले तर नव्हते, परंतु आपोआप आलेले होते. ते सदाफुलीच म्हणतात ना, सदाफुलीच होते वाटतं. तर ते झाडं लावलेले होते तिथं, म्हणजे आपोआप आलेले होते. पण आता आपोआप जरी आले तरी मस्त असे दिसत होते, कारण की 2 कलरमध्ये होते, पिंक कलर आणि व्हाईट कलर, असे 2 कलर होते ते. आणि प्रचंड म्हणजे ना मस्त असं बागसारखं पसरलेलं होतं, ते छान दिसत होतं. परंतु अंशूच्या बाप्पांना काय ते आवडलं नाही बहुतेक. त्यांनी म्हणजे अशी खोड मोडली ना, काय सांगू तुम्हाला. पुढच्या वेळेस म्हणजे मी त्यांना कुठलीही गोष्ट सांगेल ना, मी 10 वेळेस तरी विचार करेल ना नक्कीच की मी एक गोष्ट त्यांना सांगू की नको सांगू असं म्हणून. कारण की आता बघा ते फुलं काय, आता मी समजा लावले पण ते झाडं समजा, पण ते लगेच तर काय फुलं उगणार नाही, त्यांना वेळ काळ तर लागतोच ना प्रत्येक गोष्टीला. तर मग आता मला तीच डोक्यात मला खूप जास्त राग आलेला होता त्यांचा. पण म्हटलं जाऊ दे तिकडे, आता ती स्वच्छ पण करायचं होतं म्हणून ते एकदाचं झालं. कारण की खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होती ती गोष्ट स्वच्छ करण्याची. आणि खरं सांगू ना, तर असं मी ऐकलेलं होतं की तिकडे ना सापसुद्धा निघतात म्हणून मला खरंच जास्त जीव घाबरत होता. पण चला एकदाचं झालं ते स्वच्छ, त्यानंतर चला रेग्युलरचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. तर मग आमच्यासाठी मी बनवलेली होती, आमच्यासाठी इकडे, कारण की आम्हाला खूप जास्त भूक लागलेली होती अंशूच्या पप्पांना सुद्धा, आणि त्यांना लगेच ड्युटीला जायचं होतं. त्यामुळे लगेच मी आधी आमच्यासाठी पोहे बनवले आणि अंशूसाठी दुसरा काही नाश्ता बनवायला लागला मला, कारण की तो पोहे खात नाही. म्हणून मी त्याच्यासाठी इकडे म्हणजे माझ्याकडे ना मुगाची डाळ थोडी पडलेली होती, त्याच्यातच मी मस्त पीठ वगैरे मळून थोडेसे एक्स्ट्रा 2-3 मसाले टाकून, मसाले म्हणजे मिरची हळद हेच बेसिक मसाले टाकून मस्त त्याला एक पराठा बनवून दिला. त्याचं झालं. त्यानंतर मग म्हटलं अजून आई ते खाणार नव्हत्या, आई तर पोहेही खात नाही, कारण की त्यांना जळजळ होते. अंशूचा पराठा त्यांना ते चालत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी मी इकडे बनवलं होती भेंडीची भाजी त्यांच्यासाठी बनवली. म्हणजे आमचं ना असं आहे की म्हणजे ना आमच्या घरी असं आहे की लंचमध्ये एखादी भाजी केली ती चालून जाते, परंतु नाश्त्याला मात्र प्रत्येकाला वेगवेगळं लागतं. अंशूच्या पप्पांना वेगळं लागतं, अंशूला वेगळं लागतं. माझं तर काही नाही, मी दोघांपैकी काही खाऊ शकते. पण समजा मला ही एखादी भाजी नाहीच आवडली तर मग माझ्यासाठी मी काहीतरी अंडा वगैरे म्हणा किंवा काहीतरी वेगळं काही बनवून घेते. म्हणजे असं काहीच आहे आमच्या घरी, म्हणून प्रत्येकाला नाश्ता वेगळाच लागतो. म्हणून मला जास्त वेळ स्वयंपाकाला होऊन जातो. त्यानंतर मला इकडे अंशूला सोडायचं होतं, त्याला जायचं होतं, त्याला तिकडे सोडलं. आणि त्यानंतर तो घरी आल्यानंतर मला बोलले की मम्मा चला टेरेस जाऊ रे, कारण की एवढी मस्त हवा चालली होती ना, खूप छान हवा येत होती. आजचा दिवस खरं सांगतो खूप जास्त धावपळीचा होता, परंतु असं शांत हवेत थोडंसं टेरेसवर जर फिरलो ना, तर सकाळची तेवढी धावपळ असेल, आपली दगदग असेल ना, ती थोडी कमी वाटते आपल्याला आणि थोडं मनही शांत होतं. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. ओके, बाय.